मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता इकडे पुढील भाग थोडासा आहे। पुढील भागामध्ये आता इकडे घरातली लाईट गेलेली असते आणि घरातली लाईट गेल्यानंतर इथे आता प्रेक्षकांनो, तुम्ही जर गावाकडे अशा पद्धतीची चिमणी पाहिलेली असेल तर एक काचेची बॉटल असते आणि त्या काचेच्या बॉटलचं जे झाकण असतं त्या झाकणाला होल पाडून अगदीच आपली आजी तिची साडी, त्या साडीची इथे छान एक दोरी होऊन त्याची वात इथे तयार केलेली असते आणि त्याच वातीच्या सहाय्याने इकडे आता आदित्य आणि पारूच्या इथे संसारात प्रकाश पडलेला असतो। खरं तर आता प्रोजेक्टवर काम करायचं असतं, इन्व्हेस्टमेंट करणारं कोणीतरी एखादा इन्व्हेस्टर तो शोधत असतो आणि तेव्हा इकडे आता अहिल्याने नकार दिलेला असतो। आता ज्या ऑफिसमध्ये तो एम्प्लॉय म्हणून काम करत असतो त्याच एका एम्प्लॉयने त्याला चांगलंच गंडवलेलं असतं। इथे बॉसचे कान भरून असं सांगितलेलं असतं की तू एक नोकर आहेस आणि नोकरासारखेच कामं कर। तुला हे जे काही प्रोजेक्ट करायचं आहे ते प्रोजेक्टसाठी इथे आमच्या ऑफिसमध्ये तुला इथे संधी मिळणार नाही। ज्या गोष्टीबद्दल पारू आदित्य बोलत होते आणि तीच गोष्ट आता त्याच्या बॉसने नाकारलेली असते आणि त्यामुळे इकडे आता आदित्यला खूप मोठा धक्का बसतो। तो पारूला ह्या सगळ्या गोष्टी फोन करून सांगत असतो। तर आता प्रेक्षकांनो, इथे आपण डिटेलमध्ये मालिका पाहूयात। आता आपण पाहतो की लंच ब्रेक झालेला असतो। लंच ब्रेकमध्ये आता इथे आदित्य त्याच्या एम्प्लॉई सोबत किंवा कलिग सोबत इथे लंच करत बसलेला असतो। जेव्हा तो इथे लंच करतो तेव्हा तुझ्या बायकोचं नाव काय आहे रे? भाजी खरंच खूप कमाल झाली। तेव्हा इकडे तुझ्या टिफिनमध्ये असलेलं गुलाबाचं फूल सुद्धा मी पाहिले, असं इकडे तो बोलत असतो आणि तेव्हा लगेच आता आदित्य म्हणत असतो, हो ती भाजी आणि इतर स्वयंपाक सुद्धा खूपच छान बनवते आणि तिचं नाव पारू आहे। अरे वा। तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेचच जो काही प्रीतम आहे त्या प्रीतमने आदित्यला कॉल केलेला असतो। जेवता जेवता आता आदित्य उठतो कारण त्याला प्रीतमचा फोन आला म्हणून। आता फोन उचलून बाजूला निघून जातो आणि म्हणतो, बोल प्रीतम, काय झालेलं आहे? एवढ्या उशिरा का बरं फोन केलाय? सगळं ठीक आहे ना? त्यावर लगेच आता प्रीतम म्हणत असतो, दादा मला तुला एक गोष्ट सांगायची। हा बोल ना, काय झालंय? खरं तर इथे तुझं जे काही ड्रीम प्रोजेक्ट आहे ते ड्रीम प्रोजेक्ट इथे मी आईला दाखवलं, आईशी त्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सगळं काही डिस्कस केलं, बऱ्याच गोष्टी बोललो। हा मग काय झालं? पण दादा तुला एक गोष्ट सांगू का? आई त्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल इथे विचार करायलाच तयार नाही आहे। मी तिला म्हटलो की तुला एक गोष्ट सांगू का? हवं तर इथे ना मी ते ड्रीम प्रोजेक्ट तुझं करायला तयार आहे, पण आईने मात्र सरळ सरळ ते ड्रीम प्रोजेक्ट इथे नाकारलेला आहे। मला तर काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नाहीये दादा, मला खूप टेन्शन आले। आईचं हे वागणं मला अजिबात कळत नाहीये दादा, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो। त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणतो, हे बघ तू नको काळजी करूस आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे बघ आईनं काहीतरी कारण असेल म्हणून नकार दिला असेल, तू नको काळजी करूस। आता इकडे प्रीतमने सांगितल्यामुळे तो थोडासा नर्वस झालेला असतो आणि त्याचा नर्वसपणा दूर करण्यासाठी तो कलिग येतो आणि म्हणतो, काय रे आदित्य, काय झाले? थोडासा टेन्शनमध्ये दिसतोयस, सगळं काही ठीक तर आहे ना? त्यावर आदित्य म्हणतो, हो हो काहीच नाही, प्रॉब्लेम नाही काही। नाही खरं खरं सांग काय आहे? काही जर मदत लागली तर मी नक्कीच तुला मदत करू शकतो। त्यावर लगेच आदित्य म्हणतो, नाही हो, तुम्ही मदत करावी असं काहीच नाही। त्यावर लगेचच आता तो काही कलिग काही केल्या शांत बसत नसतो, कारण आता एकच दिवस आज असतो आदित्यचा ऑफिसमधला आणि आदित्य जेव्हापासून ऑफिसमध्ये आला तेव्हापासून त्याच्या काम करणं त्याचबरोबर इतर गोष्टी मात्र त्या कलिगला थोड्याशा खटकलेल्या असतात। त्याला असं वाटत असतं की हा मुलगा आपल्या पुढे जाता कामा नये आणि म्हणूनच आता इकडे तो त्याला सगळ्या काही गोष्टी खोदून विचारत असतो। तो म्हणत असतो, नाही काही जरी प्रॉब्लेम असला ना तरी तू मला शेअर करू शकतोस। त्यावर आदित्य म्हणतो, त्याचं काय आहे ना, मी अगोदर एका ठिकाणी काम करत होतो आणि खरं सांगायचं म्हणजे तर आता एक ड्रीम प्रोजेक्ट मला बनवायचं होतं आणि मी ते ड्रीम प्रोजेक्ट बनवलंय, पण आता ते प्रोजेक्ट करण्यासाठी मला इथे जे काही पैसे किंवा इन्व्हेस्टर एखादा शोधावा लागेल आणि ते माझ्याकडे कोणीच नाही, असा इकडे आता तो विचार करतो। आणि तेव्हा लगेच आता तो कलिग त्याला एक खूप भन्नाट अशी आयडिया देतो। तो म्हणत असतो, अरे उद्या आपल्या ऑफिसमध्ये एक सिन्हा नावाचे जे काही क्लायंट आहेत ते येणार आहेत, ते बऱ्याच लोकांना आता इकडे इन्व्हेस्ट करतात त्यांच्या प्रोजेक्टमध्ये, तू एकदा नक्की ट्राय करून बघ।
उद्याच. त्यावर लगेच आदित्यच्या मनामध्ये आनंद व्यक्त झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की बरं झालं, एकदा जर हे ड्रीम प्रोजेक्टसाठी कोणी इन्व्हेस्टर भेटला तर चांगलंच होईल ना, असा इथे तो विचार करत असतो. आता तेव्हा आपण पाहतो की संध्याकाळी आदित्य घरी जातो. पारू सुरुवातीला घरामध्ये नसते, त्यामुळे तो आवाज देत असतो, पारू पारू तू कुठे आहेस. त्यावर लगेचच आता पारू बाहेरून येते आणि ती आल्यानंतर ती म्हणत असते, आलात आदित्य सर, बरं झालं, मी तुमची केव्हापासून वाट पाहत होते. त्यावर लगेचच आता आदित्य थोडासा नर्वस असतो आणि तेव्हा तो म्हणतो, पण पारू तुला एक गोष्ट सांगू का, आजचा टिफिन खूपच चांगला होता बघ. त्यावर खूप गोड होता असं सुद्धा इकडे तो बोलतो. तेव्हा मात्र पारू थोडीशी लाजलेली असते. तिला तर आदित्य असा बोलला ह्या गोष्टीमुळेच थोडीशी लाज आलेली असते. पण आदित्य सर काय झाले, तुम्ही थोडेसे थकलेले वाटतायत, सगळं काही ठीक आहे ना. आता इकडे तो म्हणत असतो, पारू तुला एक गोष्ट सांगू का, तुला मी त्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सांगितलं होतं ना, जे ड्रीम प्रोजेक्ट इथे मला करायचं होतं. हां, सकाळीच बोलला होतात ना तुम्ही त्याबद्दल, त्याचं काय झालं. पण तुला एक गोष्ट सांगतो, इथे प्रीतम आईकडे ती गोष्ट इथे विचारायला गेला, बोलायला गेला, पण आईने मात्र त्या प्रोजेक्टला सरळ सरळ नकार दिला. त्यावर लगेच पारू म्हणते, अच्छा असं आहे तर. आणि तेव्हा लगेच आता पारूकडे लाईट बिल आलेलं असतं. ती लाईट बिल घेते आणि आदित्यकडे म्हणत असते लाईट बिल आले. त्यावर आदित्य ते लाईट बिल घेतो आणि त्याला थोडंसं अजूनच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इकडे पारू म्हणते, काय झाले आदित्य सर, तुम्ही थोडेसे टेन्शनमध्ये आहात. त्यावर तो म्हणत असतो, बघ ना माझ्यावर पण काय वेळ आलेली आहे, इथे लाईट बिल भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही येत आणि प्रीतम तिकडे म्हणतोय की मी इकडे जे काही ड्रीम प्रोजेक्ट आहे ते करावं. काय करावं ना ह्या गोष्टी मला इथे समजतच नाही आहेत बघ, असं इकडे आता तो बोलतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर पारू म्हणते, तुम्ही नका काळजी करू, ह्या लाईट बिलचे पैसे भरण्यासाठी इथे माझ्याकडे पैसे आहेत, तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची अजिबात काळजी करू नका. त्यावर तो म्हणतो की अगं पण मी तर लास्ट टाइम तुझ्याकडे थोडेच पैसे दिले होते, मग एवढे सगळे पैसे तुझ्याकडे कुठून आले. त्यावर पारू म्हणते, मी ते स्वयंपाकाचे ऑर्डर घेतले होते ना, त्याचेच ते पैसे आले. तेव्हा आदित्य म्हणतो, बघ ना माझ्यावर काय वेळ आलेली आहे, बायकोचे पैसे घेऊन लाईट बिल भरावं लागते. त्यावर आता इकडे पारू म्हणते, संसार हा नवरा बायकोचा असतो. आता प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आदित्यला आज इन्व्हेस्टर समोर जायचं असतं, त्याचा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट त्याला दाखवायचा असतो आणि त्यामुळे तो छान असा तयार होऊन आलेला असतो. बरेच जण इथे येऊन थांबलेले असतात आणि इथे थांबल्यानंतर आदित्य तिथे येतो. आता आदित्य तिथे आल्यानंतर आल्याबरोबर सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो आणि त्याच्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये बोलायला सुरुवात करतो. लगेचच ते म्हणत असतात, एक मिनिट, तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल, कारण जे काही आमचे मेन इन्व्हेस्टर आहेत ते आणखी आलेले नाही आहेत. ते आले की मग तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही दाखवू शकता. त्यावर लगेच तुमचं नाव काय आहे. आदित्य म्हणतो, आदित्य किर्लोस्कर म्हणायचं असतं, पण लगेच थांबतो आणि म्हणतो, आदित्य अहिल्या. आता इकडे अहिल्याची लगेचच एंट्री होत असते. अहिल्याची एंट्री होत असताना आपण पाहतो की अहिल्याचं लक्ष कुठेच नसतं, ती तिच्या फोनमध्ये बघतच येत असते. आता आदित्यला तर धक्काच बसतो अहिल्याला तिथे पाहिल्यानंतर. त्याला माहिती नसतं की ही जी येणारी इन्व्हेस्टर आहे ती इथे अहिल्या आहे, त्यामुळे तो फक्त आणि फक्त इथे अहिल्याकडे पाहतच राहतो. आता अहिल्या आल्याबरोबर सगळेजण उठून उभे राहतात, तिला गुड मॉर्निंग म्हणतात आणि तेव्हा अहिल्या सगळ्यांना बसायला सांगते. तेव्हा सगळेजण बसतात आणि त्याचबरोबर अहिल्याचं लक्ष आदित्यकडे जातं. आता आदित्य आणि अहिल्याची नजरानजर होते आणि तेव्हा आदित्यला आणि अहिल्याला कळतं की आता ह्याचं सुद्धा तो तेच प्रोजेक्ट इथे घेऊन आलेला आहे, जे प्रोजेक्ट इथे सकाळी प्रीतमने त्याला दाखवलं होतं. काही महिन्यापूर्वी इथे जो आदित्य आहे त्या आदित्यने सुद्धा इकडे आता अहिल्याला दाखवलं होतं, तेच प्रोजेक्ट इथे आता तो घेऊन आलेला आहे. त्यावर लगेच एक क्लायंट म्हणत असतात, बोला ना आदित्य, मला एक गोष्ट कळली नाही आहे, तुमच्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही सांगू शकता, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्ही तुमच्या आडनावापुढे इथे तुम्ही तुमचं सरनेम का लावत नाही आहेत. त्यावर आदित्य म्हणत असतो, नाही, मी माझ्या नावापुढे आदित्य अहिल्या म्हणजे माझ्या आईचं नाव लावतो. माझी आई खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि तिचे तत्त्व त्याचबरोबर तिचे रूल्स हे खूप चांगले आहेत. माझी आई तिच्या यशाने खूप कर्तृत्वान आहे आणि मला सुद्धा माझ्या आईसारखंच बनायचं आहे, म्हणून मी माझ्या नावापुढे आदित्य अहिल्या असंच नाव लावतो. त्यावर सगळेजण त्याचं कौतुक करतात. आता वेळ असते ती त्याच्या प्रोजेक्टबद्दल प्रेझेंटेशन देण्याची. तेव्हा आता आदित्य त्या प्रोजेक्टबद्दल सगळ्यांना सांगण्याचं काम करतो.
आता अहिल्याला तर ऑलरेडीच तो प्रोजेक्ट माहिती असतो, पण आता मात्र अहिल्या त्या सरळ सरळ प्रोजेक्टला नकार देणार असते. आता सगळ्यांना तो प्रोजेक्ट, इतर इन्व्हेस्टर जे आहेत त्या 4 जणांना तो प्रोजेक्ट खूप आवडलेला असतो. कारण तो प्रोजेक्ट फक्त आणि फक्त इथे पैसे कमवण्यासाठी नसतो, तर खूप चांगला तो प्रोजेक्ट असतो. आणि तो प्रोजेक्ट दाखवल्यानंतर आता आदित्य म्हणत असतो, मला खात्री आहे की हा प्रोजेक्ट नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही ह्या प्रोजेक्टमुळे खूपच खुश व्हाल, असं आदित्य बोलतो. आता सगळेजण आता आदित्यचा प्रोजेक्ट पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो आणि सगळेजण टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता जे काही अहिल्या आहे, अहिल्याला मात्र हा प्रोजेक्ट अजिबात आवडलेला नसतो. ती विचार करते हे सगळं काय आहे, त्याचबरोबर हा प्रोजेक्ट मला अजिबात आवडला नाही असं तिचं स्पष्टपणे म्हणणं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे एक इन्व्हेस्टर म्हणत असतात, हे बघा आम्ही एकटेच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे आता जबाबदारी किंवा आम्ही इथे ज्या मॅडम आहेत त्या ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतील, आम्ही स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टीचा इथे निर्णय घेऊ शकत नाही असं आता सांगण्यात येतं. त्यावर आदित्य म्हणत असतो, हे बघा ना, ह्या प्रोजेक्टचं प्रॉफिट खूप आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल एकदा तरी विचार करावा, असं आता इकडे तो बोलत असतो. आता तेव्हा आपण पाहतो की इकडे सगळेजण बोलत असतात, पण अहिल्या मात्र थोडा वेळ शांत असते. आता अहिल्या म्हणते, हे बघा तुमचा हा प्रोजेक्ट आणि ह्या प्रोजेक्टमध्ये मला इन्व्हेस्ट करण्यासाठी अजिबात इथे इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे इथे मी अजिबात ह्या प्रोजेक्टमध्ये इथे इंटरेस्ट दाखवत नाही आहे. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळायला हवी की काही जरी झालं ना तरीसुद्धा मी ह्या प्रोजेक्टवर पैसे इन्व्हेस्ट करू शकत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोललेली असते. असं बोलून ती तिथून बाहेर पडते. आता ती तिथून बाहेर पडल्यानंतर ज्या कलिगने इथे ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असतात, तो कलिग आता म्हणत असतो, गेली 8 ते 10 वर्ष झालं इथे मी काम करत आहे आणि हा काल आल्याला लगेचच एक प्रोजेक्ट घेऊन येतो आणि काल आल्याला लगेच एक प्रोजेक्ट घेऊन आल्यावर त्यावर काम करायचं हा म्हणतो. हे कसं शक्य आहे, हे मी होऊन सुद्धा देणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अप्रिया ही जे काही श्रीकांत आहेत त्यांना गोळी देत असते आणि त्यांना गोळी देत असताना आता इकडे ते तिला थँक्यू म्हणत असतात. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आता अहिल्या घरी आलेली असते. अहिल्या घरी आल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेच श्रीकांत म्हणत असतात, काय मग अहिल्या, आज तुझी खूप महत्त्वाची मीटिंग होती, काय मग कशी झाली मीटिंग, आणि काय मग आणखी कोणाला इन्व्हेस्टर म्हणून तू कोणाचा प्रोजेक्ट इथे सिलेक्ट केलास, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते विचारत असतात. आता हे सगळं काही विचारत असताना अहिल्या मात्र काहीच बोलत नाही. तेवढ्यातच तिथे आता प्रीतम येतो. प्रीतमला प्रचंड राग आलेला असतो. प्रीतम आल्याबरोबरच ताण करत असतो. तो म्हणत असतो, काय ग, काय मिळतं काय तुला ह्या सगळ्या गोष्टी करून, का अशी वागतेस ग तू, बोल ना, का अशी वागतेस तू, का वागतेस अशी, काय भेटलं तुला हे सगळं काही करून. अगं तो ह्या घरातून निघून गेलाय आणि तो ह्या घरातून निघून गेलाय तरी सुद्धा तू त्याला प्रत्येक ठिकाणी आडवी का येतेस, तुझ्या मनात तरी नेमकं काय आहे, का वागतेस तू अशी, बोल ना, काय भेटतं ह्या सगळ्या काही गोष्टी तुला इथे अशा करून, बोल ना बोल. अगं एक मुलगा आहे तो तुझा आणि तू त्याची आई आहेस, आई असून सुद्धा अशी कशी वागू शकतेस तू. अगं तुला जर त्या प्रोजेक्टमध्ये काहीच करायचं नव्हतं, मला सुद्धा तो प्रोजेक्ट इथे तू करू देत नव्हतीस, मग त्याचा तो गेला होता ना बाहेर, तुझ्याकडे आला होता का मदत मागायला, नव्हता ना आला, मग तरीसुद्धा तू त्याच्या प्रत्येक मार्गामध्ये अडथळा निर्माण का करतेस, का वागतेस अशी, बोल ना बोल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. प्रीतम खूप चिडलेला असतो. आता प्रीतम चिडलेला असताना लगेच आता प्रिया म्हणत असते, काय बोलताय तुम्ही हे प्रीतम, कोणाशी बोलताय याचं भान ठेवा जरा. त्यावर तो चिडतो आणि म्हणत असतो, 1 मिनिट प्रिया, आत्ता मध्ये कोणीच बोलणार नाहीये, मी तुझ्याशी बोलत नाही, मी आईशी बोलतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे श्रीकांत लगेच बोलतात. ते म्हणतात, काय चाललंय प्रीतम, अहिल्याशी ह्या भाषेमध्ये बोललेलं मला अजिबात चालणार नाहीये, तुझी हिंमत कशी झाली अहिल्याशी ह्या भाषेमध्ये बोलण्याची, आणि मी हे खपून घेणार नाही. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, नाहीच, मला सुद्धा कोणाशी काहीच बोलायचं नाहीये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सुद्धा तिच्याशी वाद घालायचाच नाहीये, पण ती असं बोलण्यासाठी मला भाग पाडते.
मग मला बोलण्यापेक्षा इथे तुम्ही तिला विचारा ना, ती अशी का करते, का अशी वागते, तिचं वागणं तिचं बोलणं तुम्हाला दिसतंय का? आज इथे तो इन्व्हेस्टरकडे गेला होता. तिला जर इन्व्हेस्ट करायचं नव्हतं त्याच्या प्रोजेक्टमध्ये तर नव्हतं करायचं ना, पण बाकीच्या लोकांना पण ही का आडवी येते, का त्याच्या प्रत्येक मार्गामध्ये ती अडथळा आणते. तो हा घर सोडून गेलाय, त्याचं काहीतरी करण्याचा तो प्रयत्न करतोय, तो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःच्या बळावर आत्मविश्वासावर तो सगळं काही करण्याचा प्रयत्न करतोय. मग प्रत्येक वेळी इथे तू का आडवी येतेस, असंच आता इकडे तो बोलत असतो. आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, मला तर असं वाटतंय की इकडे दादा मोठा झालेला हिच्यापेक्षा पुढे गेलेला हिला पाहवणारच नाही. त्यावर आता श्रीकांत म्हणतायत, काय बोलतोयस काय तू प्रीतम हे सगळं? अरे कोणत्या आईला असं वाटणार नाही की तिचा मुलगा मोठा झालेला? तू अहिल्यावर हे आरोप करतोयस? हो बाबा, अगदीच बरोबर बोलतोय मी. मग का प्रत्येक वेळी ही अडवं येते त्याला? का तो पुढे जातोय, का काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, तर ही प्रत्येक वेळी खोडा घालण्याचा का प्रयत्न करते? बाबा बोला ना मग. तर लगेच आता अहिल्या उठून उभी राहते आणि उठून उभी राहिल्यानंतर प्रीतमला खूप जास्त झापत असते, म्हणत असते, हो मी अहिल्या किर्लोस्कर आहे, कळलं? माझे नियम, माझ्या अटी आणि माझंच सगळं काही, कळलं? ही अहिल्या किर्लोस्कर होईपर्यंत तिने काय काय केले आणि काय काय नाही ह्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे मला माहिती आहेत. इथे एक एक रुपये बचत करून, एक एक रुपये इथे इन्व्हेस्ट करून हा बिझनेस एवढा किर्लोस्कर एम्पायर एवढा उभा केलेला आहे. ही अहिल्या किर्लोस्कर फक्त एका रात्रीमध्ये इथे मोठी झालेली नाहीये, समजलं तुला? आणि तू काय कौतुक सांगतोयस? त्यामुळे इथून पुढे माझ्याशी बोलताना आणि माझ्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलताना विचार करायचा, समजलं? उठसूट माझ्यावर आरोप करायचे नाही आणि माझ्यावर बोट दाखवून कोणीही बोलायचं नाही, कळलं? मी अहिल्या आहे, अहिल्या किर्लोस्कर आहे, त्यामुळे मला ह्या भाषेमध्ये अजिबात कोणी बोलायचं नाही, असं खणकावूनच आता अहिल्याने सांगितलेलं असतं आणि ती निघून गेलेली असते. तेव्हा अहिल्या तिथून निघून जाते तेव्हा प्रीतम सुद्धा रागातच निघून जातो. तेव्हा श्रीकांत म्हणतात, जा प्रिया त्याला समजाव थोडंसं. प्रीतम खरंच खूप चिडचिड करतो. तर आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आदित्य संध्याकाळी घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर इकडे आता तो पारूला म्हणत असतो, पारू चल आज ना मस्त जेवायचं काही विचार नाही जास्त, पण मी अगोदर ना आपल्या दोघांसाठी मस्त चहा बनवतो. त्यावर पारू म्हणत असते, ठीक आहे ना चालेल. पण आता चहा बनवून झाल्यानंतर दोघे जण मस्त स्वयंपाकाला लागलेले असतात. कांदा बटाटा तो कट करत असतो आणि तेव्हा त्याच्या हातून खाली बटाटा पडतो. त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते, काय चाललंय काय आदित्य सर तुमचं? तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमचं ह्या सगळ्या गोष्टीकडे अजिबात लक्ष नाहीये आणि कामामध्ये लक्ष नसल्यामुळे हे सगळं काही होतंय, असं इकडे ती बोलते. त्यावर लगेचच आता आपण पाहतो की हे सगळं काही झाल्यानंतर इकडे मात्र पारू म्हणत असते, आदित्य सर मला एक गोष्ट सांगा, आज तुम्ही ना तिकडे म्हणजे आज तुमच्या इथे कंपनीमध्ये कोणीतरी पैसे गुंतवणूक करण्यासाठी येणार होतं, मग तुम्ही तिकडे गेला होतात, त्याचं काय झालं? तुम्हाला तो कोण पैसे गुंतवणूक करणारा भेटला का? काय झालेलं आहे मला जरा सांगाल का? त्यावर लगेच आदित्य म्हणत असतो, नाही ना, तिथे सुद्धा तुझी ती देवी आई आडवी आली ना. त्यावर लगेच पारू म्हणते, काय म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? त्यावर लगेच आता इकडे आदित्य म्हणत असतो, हो अगदी बरोबर सांगतोय मी, तुझी ती देवी आई आडवी आली त्या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे अगं काय झालं, इन्व्हेस्टर आले होते आणि इकडे इन्व्हेस्टर आल्यानंतर खरं तर आम्ही बोलणं सुरू होतं. जे काही बाकीचे लोक होते त्यांना माझा ड्रीम प्रोजेक्ट खूप आवडला आणि ड्रीम प्रोजेक्ट खूप आवडल्यानंतर एक गोष्ट सांगू का तुला, इकडे आईने स्पष्टपणे त्या प्रोजेक्टला नकार दिला. काय काय सांगताय? हो, कारण तिला ना माझ्या प्रत्येक कामामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये इथे खोडा घालायचाच आहे. मग मला सांग, ती माझं ते ड्रीम प्रोजेक्ट इथे कसं काय सक्सेस होऊ देईल बरं? ती होऊच देणार नाही. त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते, अहो काय बोलताय सर हे तुम्ही, असं नका बोलू. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला नकार दिलाय म्हणजे नक्कीच काहीतरी इथे झालेलं असेल. त्या असा एवढ्या सहजासहजी असा नकार देणार नाहीयेत. त्यावर लगेचच आता इकडे आदित्य म्हणत असतो, हो तुझं तर अगदीच बरोबर आहे, त्याचं काय आहे ना, माझ्यापेक्षा जास्त आईला तूच तर ओळखतीस ना. त्यावर पारू म्हणत असते, हे बघा आदित्य सर, मी काय सांगते ते नीट ऐका. तुम्ही एकदा सगळ्या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करा. तुमचं प्रोजेक्ट कुठं चुकलेलं तर नाही ना, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत ना, हे सगळं काही तुम्ही तपासा. इथे काम करणं सोडा बरं तुम्ही आणि तुम्ही ते सगळं एकदा चेक करा. त्यावर लगेचच आदित्य म्हणतो, काय पारू सिरियसली तुला असं वाटतं मी चुकला असेल? अगं मी कोण आहे हे कळतंय का तुला?
अगं हो, तुम्ही आदित्य आहात. आदित्य नाहीये मी, आदित्य किर्लोस्कर कंपनीचा मी CEO होतो आणि तू मला ह्या गोष्टी सांगतेस. माझं चुकलं असेल. अगं आत्तापर्यंत एक सुद्धा प्रेझेंटेशन न चुकणारा व्यक्ती मी, आणि तुला असं वाटतंय? त्यावर लगेच पारू म्हणत असते, हो मला असं वाटतंय, आणि असं वाटण्याचं कारण सुद्धा तसंच आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करा. त्यावर आता इकडे आदित्य म्हणत असतो, ठीक आहे, आता माझ्यापेक्षा आईला तूच जास्त ओळखतेस म्हटल्यावर मला आता एकदा त्या सगळ्या गोष्टींचा विचार इथे करावाच लागणार आहे. हे ठेवा, पहिलं हे सगळं काम ठेवा आणि तुम्ही पुन्हा एकदा त्या प्रोजेक्टवर काम करा. चला जा जा म्हणते ना, असं म्हणून सरळ सरळ आता इकडे पारूने आदित्यला हकलून लावलेलं असतं. आदित्य जाता जाताच म्हणतो, बघ तिथे बघ, लक्ष दे व्यवस्थित, मांजर येईल. असं म्हणून आता आदित्य त्याच्या जागेवर बसून पुन्हा त्या प्रोजेक्टवरच काम करायला लागलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे पुढील भागामध्ये इकडे जी काही पारू आहे ती एक चिमणी घेऊन बसलेली असते, दिवा लावलेला असतो, आणि तेव्हा त्या अंधाऱ्या रात्रीच इकडे आता आदित्य आणि पारू त्यांच्या प्रोजेक्टवर काम करत बसलेले असतात. इकडे आता पारू म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगते सर, हे बघा, हे प्रोजेक्ट तुमचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि नक्कीच तुमची काहीतरी चूक झालेली असेल आणि त्यामुळेच इथे आता हे प्रोजेक्ट देवी आईने नाकारलेलं असेल. तुम्ही नक्की एकदा हे सगळं काही तपासून पहा. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत रहा पारू.